वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्ही पाटील फाउंडेशन अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट काँग्रेस भवन वसई यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित असलेली स्पर्धा आपण बघतायत आणि विशेष कौतुक तलावकट्टा युवा ग्रुप गिरीश यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत कारण की तलावकट्टा या नावातच भरपूर काही सांगून दिले. स्लोवर बॉल होता पिक करण्याचा प्रयत्न पिक करू शकले नाही बॉल चालला मागे सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी राहिलाय. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झालाय. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. अर्नाळा संघाने आज मोठमोठ्या संघांना पराभूत करून आज इथपर्यंत सेमीफायनल मध्ये पर्यंत पोहोचलेत. परंतु दुसऱ्या बाजूला वसई बेनापट्टी एक संघ असा आहे आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील एक मातबर संघ आहे. फुल टच बॉल आहे नो बॉल पंचांचा इशारा आलाय. या बॉलवरती धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक सिंगल आले दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला 2+1 अवंतरच्या माध्यमातून 3 धावा ठिकाणी प्राप्त केल्या जातील. हाईट फॅक्टर कमरेपेक्षा जर वर बॉल असेल ओरम क्रिकेटमध्ये तर नो घोषित केला जातो आणि तोच नो बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 धावा याही बॉलवरती प्राप्त केल्या जातील. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 16 धावा फटकावरती लागल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. चांगला बॉल आहे परंतु यष्टीरक्षकाने चुकी केली. या मॅच मध्ये सातत्याने अर्नाळा संघाने फार मोठे चुकी केल्यात. यापूर्वी अर्नाळा संघाचे विपक्ष जे संघ खेळले त्या संघाला त्याने पराभवाचे धक्के दिलेत. परंतु आता मात्र जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये बेनापट्टी एक असा संघ आहे या परिसरातील वसई तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात खेळतात. इथे ऑन साइडला फटका चांगला बादचा स्विंग प्रॉपर आहे. बॉल चालला मैदानाच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स ओव्हर दिले चौकार. वही आता मैदान क्रमांक 1 वरची काय स्थिती आहे. पहिले 4 बॉल समाप्त झाले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर उमळ्या टीमची धावसंख्या झाली आहे ती 8. सेमीफायनल नंबर 1 मैदान क्रमांक 1 दरपाळे विरुद्ध उमळे हे दोन संघ आमने सामने. शॉर्ट बॉल पूल केले उचलले या चेंडूला लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमारेषे पार षटकार. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता झेप घेते 14 वर. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्याकडून चूक झाली. एक धाव मिळाली लगेचच दुसरे धावे करता ते धावत आहेत. ओव्हर थ्रोचा फायदा. 3 धावा होतात पळून पूर्ण. 3 धावांची धावपळ आता वाढलाय. एक षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमेया संघाची धावसंख्या 17 धावा. खतरा निर्माण केलाय पहिल्या षटकामध्येच प्रतिस्पर्धी टीमला. जसे सेमीफायनल व्हायला होती तशी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शॉर्ट बॉल आक्रमण केले याही बॉलवरती. छोटा पॅकेट बडा धमाका. याही बॉलला पाठवले लांबच लांब उत्तुंग भव्य दिव्य षटकार. थँक्यू डीजे. चार्लाच्या विरुद्ध षटकार ठोकला फलंदाज पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर समीर आणि निशांत ताकदीचे बॅटर आहेत. विथ द टायमिंग विथ द बाउन्स सर्व काही ओके मध्ये आहे. परंतु बॉल चाललाय परंतु क्षेत्ररक्षकाने देखील कौतुक करावं लागेल. एफर्टलेस कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याबरोबर मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29च्या घरामध्ये. 29 धावा 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्या. वसई बेनापट्टी संघ आपण पाहत आहेत. वसई बेनापट्टी म्हटलं तर नेहमी समर्थक सातत्याने जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि आज जर पाहिले गेलं तर रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात वर्चस्व गाजवले या संघाने आणि तोच संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. वसई बेनापट्टी संघ इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहत आहेत. या साधा मात्र पंच पाहणी करतील. जाऊया संदीप सरांकडे. त्या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 वरती बॅटिंग तर चांगली सुरू आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वर लगेचच सोपनीच्या एक षटकार खेचलाय. 6 धावा मिळवतोय. चर्चा करता भाग पडलोय. ज्या चेंडू पडतायत ज्या पद्धतीने गोलंदाजी होते स्वप्नील ठाकूरची. स्वप्नील पाटीलचा पहिले षटक जे आपण बघितलं त्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या होत्या
स्वप्नील ठाकूरकडे कमबॅक करण्याची वापस जी क्षमता आहे ती क्षमता आपण बघणार आहोत. मैदान क्रमांक 1 वर धावा झाले तर 23. वळूया मैदान क्रमांक 2 वर. अजून देखील पंच निर्णय दिला नाही. पाहूयात आता पंच त्या ठिकाणी सांगतील षटकार आहे की या धावून पडून पूर्व तुम्ही काढल्या त्यावरती तुम्हाला थांबावं लागेल. आता मात्र या निर्णयासाठी कोणी त्या ठिकाणी जाणार नाही. लक्ष ठेवा, फक्त पंच सांगतील त्याचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. आता पंचांच्या जागेवरती जातील आणि तिथून तो एक योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. षटकार आहे की 2 धावा आता इथे पाहणं महत्वाचं राहणार आहे. त्याला जाऊ दे जागेवर बाई. मैदान क्रमांक 1 वर षटकाराच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 24 धावा आणि तदनंतर 1 धाव अतिरिक्त मिळाली. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्गावर तयार. मैदान क्रमांक 2 चा निर्णय येण्याआधी आपण मैदान क्रमांक 1 वर वळतोय. मोठा फटका, व्हॉट स्ट्रोक. चांगलं केले शॉर्ट सिलेक्शन आणि केले 6 धावांचे कलेक्शन. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या 30 रन्स ऑन द बोर्ड. पंचांचा इशारा या ठिकाणी षटकार असणार आहे, म्हणजेच धावसंख्येत भर देखील पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुढचा बॉल याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चालला मैदानाच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक 2 इन रो सिक्सर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समीर करतात. ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने मैदानाच्या पलीकडे पाठवतात. वा वा वा. सेमीफायनलच्या मॅच मध्ये समीर साठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. 3 बॉल 3 षटकार समीरच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जवळपास जर पाहिले तर सलगच्या 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम केला गेलाय. तो म्हणजेच समीरने. पाहूयात आणखीन एक विक्रम नोंदवला जाईल का. पुन्हा एकदा समीर तयार. हो यावेळेला जर पाहिले गेले तर दिशान गोलंदाजी पाहायला मिळेल का, तर यस नाही. हा बॉल डॉट राहतो, कारण की जर पाहिले गेले तर वाईड यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि अगदी जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होता दिसते. समीरने तर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुरुवात केली. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 45 धावा. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 पुढचा बॉल बॅट शिकायला लागला. बॉल चालला मागे फ्लाइंग स्लिपला. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. एक सिंगल कंप्लीट झाला. डीप थर्ड मॅच क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एकच सिंगल वरती सॅटिस्फाय राहावं लागेल. षटक क्रमांक 2 सायकल कंप्लीट झाला. स्ट्राईक वरती असतील समीर, नॉन स्ट्राईक वरती असतील निशांत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्या गेलेत त्या म्हणजेच 47च्या घरामध्ये. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंड क्रमांक 1 वरती. त्या ठिकाणी समालोचन मध्ये सज्ज असतील संदीप जिगावण. चेंडू टाकून चालले दुसऱ्या षटकातील आणि एकूण धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 34 धावा. फुल टॉस बॉल. चेंडूला उडून दिलंय, पाठवून दिलंय. लॉंग ऑफ क्षेत्राबाहेर. षटकार. रबाडा या बॅटरने हा फटका खेचलाय. रबडवण्याचं काम केलंय त्यांनी, कारण आतापर्यंत जर बघितलं तर या इनिंग मध्ये त्याचे 5 षटकार आहेत. 5 षटकारांच्या मदतीनं त्याने धावा बनवलेत. 39. ही इज प्लेइंग ऑन 39. 1 धाव जी आहे ती अतिरिक्त मिळाली. हो आडव्या बॅटचा वापर केला या वेळेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे ओमकार, कॅप्टन. त्या ठिकाणी चेंडू उचलत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. मैदान क्रमांक 1 वर उमळा संघ बॅटिंग करतो टॉस जिंकल्यावर आणि त्या टीमची धावसंख्या 41 41 आफ्टर 2 ओव्हर. उमळा टीम आणि अजून 1 षटक शिल्लक आहे. त्या षटकामध्ये काय घडामोडी घडतील त्या ऐकवण्यापूर्वी रबाडा याच्या एकूण 40 धाबा झालेत आणि 50 धाबा जर त्याने पूर्ण केलं तर बाबेची घरत साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक त्याला दिलं जाईल. बाबेची घरत साहेबांकडून 500 रुपये मिळतील जर 50 धावा त्याने पूर्ण केल्या. धावसंख्या 41 41. उमळा टीमची धावसंख्या 41. शेवटचे 6 बॉल शिल्लक.
स्वर्गीय मायकल पुटार्डो यांच्या बंधून आरएल पुटार्डो साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा पत्नी सुद्धा इथे दाखल झालेत. वेलकम सर. मायकल पुटार्डो सरांच्या अनेक आठवणी सांगितल्या गेल्या आणि अर्थातच चांगलं काम त्यांचं झालेलं आहे. या वसई तालुक्याकरता काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष वसई नगर परिषदेचे आणि बेसिंग कॅथलिक बँकेचे चेअरमॅन, माजी चेअरमॅन असा पदभार त्यांचा आणि त्यांचे बंधू या ठिकाणी दाखल झालेत. वळूया मैदान क्रमांक 2च्या दिशेने. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या 42, 43 रन्स. मैदान क्रमांक 1 वर एकामागून एक मोठे फटके येत आहेत. आता जयेशला शिकार केलंय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत त्या 49 रन्स. मॅक्सी डेमोले माहिती देत आहेत. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आरएल पुटार्डो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. छाप त्याने आपली सोडले आणि हे मैदान तर त्याने गाजवले. ते आरएल पुटार्डो आणि त्यांच्या सौभाग्यवती अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. मैदान क्रमांक 1च्या दिशेने वळत असताना एकूण धावसंख्या 49. आज मला वाटते काहीतरी वेगळं करायचं आहे उमळा टीमला आणि चिराग वर्तक सांगतील की अचानकपणे इतका चांगला परफॉर्मन्स ह्या टीमने कसा काय दिला. खूप चांगली ऊर्जा निर्माण केली उमळा टीमने. ओ ईशान ठिकन आता मात्र भागीदारी तोडण्यामध्ये यश मिळतंय. विकेटचं पतन झालंय. तो म्हणजेच अजिंक्य नावाचा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का. 49 धावांची भागीदारी, लांब लचकी भागीदारी होती. निशांत त्याच्या खेळीचा जर विचार केला तर तो 41 या धावसंख्येवर खेळतोय. विकेट डाऊन झालाय. मैदान क्रमांक 2च्या दिशेने आपण वळूया. मैदान क्रमांक 1 वर 49 धावा. ओटीयू. पहिल्या डावाचा खेळ गंभीर झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 65 धावा आणि 66 धावा आता मात्र अर्नाळा संघाला या ठिकाणी करायचे आहेत. 65 झाला त्यांना अर्नाळा टीम आपल्याला करायचे आहेत त्यामध्ये 66 धावा. काय बॅटिंग केली असं कोणी म्हणू शकत नाही. एवढे दूरवरती हे खेळाडू षटकार मारू शकतात परंतु त्यांच्या शरीर यष्टीवरती जाऊ नका. त्यांचा फिटनेस चांगला आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि नियंत्रणबद्ध बॅटिंग तर नेहमीच केलेली आहे. धावा फटकावरती 65 लागल्या परंतु दुसऱ्या बाजूला अर्नाळा संघ आहे. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर अर्नाळा संघाचा बोलबाला राहिलाय. तो सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. अर्नाळा संघ करू शकतो. त्यांच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनतीने खेळत आलाय. परंतु आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहूयात काय घडणार आहे. पुन्हा एकदा जाऊया संदीपजी गावंड सरांकडे. मेघा सेमीफायनलचा हा मॅच होतोय आणि दडपाई संघाविरुद्ध काय चांगली आतषबाजी. आज उमळा गावामध्ये नक्कीच फटाके फुटतील. मैदानाच्या आतमध्ये फटाके फुटतायत षटकार आणि चौकारांचे. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली जाते ती 55. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक ग्रेट वॉल ऑफ चायना मला आठवली तशी भागीदारी पहिल्या विकेट करता जी 21,196 किलोमीटर इतकी लांब आहे. जे भारतातील आपल्या या पूर्ण जगातील जे 7 आश्चर्य आहेत तशीच भागीदारी इथे झाली होती आणि भागीदारी तोडण्यामध्ये यश गोलंदाज जयेशला आलं होतं. आता सुद्धा यश मिळतंय. आणखीन एक बॅटर परतीच्या मार्गाला. विकेटचं पतन झालंय. गौरवला परतावं लागतं. विकेट डाऊन. धाव फळकावर धावा आहे त्या 55. 2 गडी बाद 55 धावा उमळा टीम. थँक्यू. नवीन बॅटर आता संकल्प वर्तक आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद झाली. अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या यावेळेला पोहोचली जाते ती 56 वर. चांगली लाईव्ह पाहायला मिळतं. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचा आभार मानावं तितकंच कमी. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी त्यांच्या नेहमीच पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच डिका स्पोर्ट्स दिनेशजी परमार यांचं युट्यूब चॅनल असलं तरी त्यांचं कॅमेरामॅन असो, डिजिटल स्कोअर अपडेटर असो, ऑपरेटर असो चांगलं काम करत आहेत. पहिला डाव संपलाय. उमळा टीमची धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 1 शॉटचा इशारा म्हणजेच पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर 57. 58 धावसंख्येचं टार्गेट असेल. 58 इज द टार्गेट ऑन ग्राउंड नंबर 1.
मैदान क्रमांक 1 वर 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. लगेचच बॅटर 2 पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या उमळा टीम. वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. सेमीफायनल चा मॅच आहे. सेमीफायनल नंबर 2 ऑन ग्राउंड नंबर 2 अर्नाळा विरुद्ध वसई बेनापट्टी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. 18 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजेच
बेनापट्टी टीम तुम्हाला जर माहिती असेल ओव्हर झाली असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा. अर्ना टीम सांगते 5 बॉल झालेत. चला बेनापट्टी टीमचे कॅप्टन आहे या ठिकाणी. बेनापट्टी टीम जे प्लेइंग 11 मध्ये बेनापट्टी टीम खेळतात. आपण जर कन्फ्यूज असाल तर आपला स्कोर कार्ड आहे, आपण इथून पाहू शकाल. 5 बॉल 20. लासा 4 नाही काउंट करतोय. 5 बॉल मध्ये आता मात्र 20 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पण अर्नाळा संघ असा एक जिद्दीचा संघ आहे की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर कधीही तो जिद्दीने खेळत असतो, कधी जिद्द हरत नाहीये आणि हीच क्रिकेटने एक परिभाषा शिकवलेली आहे. या पुढचा बॉल इथे समोरच्या दिशेने, वा काय फटका खेळलाय. क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका डाऊन दी ग्राउंड. बॉल लावलेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. सांगतो 12 बॉल 26 झालेत. 12 बॉल 40 करायचे आहेत. लक्षात ठेवा अगदी तर 6 बॉल 26 झालेत आणि आता मात्र 12 बॉल करायचे आहेत, त्यामध्ये 40 धावा. पण अर्ध्याहून जास्त धावा आपण केल्यात. इथून देखील आपल्याला 40 करायच्या. प्रमोद जर मैदानाच्या आतमध्ये असतील धावा करतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर फलंदाज आहेत रेनॉल्ड, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहेत. परंतु आता मात्र वसई बेनापट्टी या टीमचे गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. जाऊयात 1 क्रमांकच्या मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी संदीपजी गावण समालोचक सज्ज आहेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या मैदान क्रमांक 1 वर झाली आहे ती 15 धाबा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 15 धाबा. 15 रन्स जिंकण्याकरता लक्ष 58 या धावसंख्येचं, म्हणजे जवळपास 20च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा अति तटीची लढत आहे. करूया मरो स्थिती. स्लोवर 1 थोडासा बदलाव केलाय, व्हेरिएशन केलंय, बदल केलाय, बोटांतील जादू दाखवली. धावसंख्या धावफळकावर आहे ती 15 धाबा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर जिंकण्याकरता अजूनही 43 धावा पाहिजेत. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 43 ची गरज. मैदान क्रमांक 1 वर जो सेमीफायनलचा मॅच आहे दरपाळे संघाला, उमळे संघाविरुद्ध 43 धावा पाहिजेत. सूचित करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क काहीच होताना दिसत नाही. अपील तर जोरदार केली. पहिले षटक समाप्त झालंय. रबाडा यांनी गोलंदाजी सुद्धा चांगली केली. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 41 धावा आल्या आणि नॉट आउट तो राहिलाय. गोलंदाजीमध्ये 15 धावा खर्च केल्यात. 12 बॉल शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 1 वर 12 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. पुन्हा लक्षात घ्या, 12 मध्ये 43 ची गरज. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल. वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. आवाज ऐकूया तुषारजी सोनावणे सरांचा. मैदान क्रमांक 1 व 2 वर आपण बघूया काय चाललंय तिथे. अठ्ठावीस धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 1 गटांच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा खेळ गंभीर झालाय. मॅच अजून देखील अतिरेटीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे बॉल इथून देखील शिल्लक असतील 10 आणि करायचे 38 धावा.
10 बॉल मध्ये 38 धावांचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक आहे. प्रमोद आहेत नॉस्ट्राईक गेटवरती, अपेक्षा त्यांच्याकडून भरपूर मोठे आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला त्याने 7 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये MS धोनी यांचा फेवरेट आकडा आहे. पाहूयात आता मात्र त्या अंदाजाने फिनिश करतील का. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर चेंडूचा टप्पा वेगाने पाहायला मिळतो. डाव घेण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं गेलं तर मॅचचं समीकरण बदलले गेलंय. त्यांना 9 बॉल असतील आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत धावा, त्या म्हणजे 38. 9 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा संदीप जिगावण सर जॉईन होतील. मैदान क्रमांक 1 वर मोठे फटके येत नाही, थोडीशी संकटामध्ये टाकलंय. संकल्प याने एक संकल्प आखलाय. आज उमेळा टीमला फायनल मध्ये नेण्याकरता चांगला प्रयास होतोय. इथे किरण शिंदे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलंय. स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. धावसंख्या आहे ती 17. 41 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला आता पाठवून दिले काऊ कॉर्नर रिझन मध्ये. मिळतील धावा 4. शानदार ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. स्वर्गीय मायकल फुटाटो चषकातील दमदार कडक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत 33. 7 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. या षटकातील ह्या चेंडूवर नेमकं काय होतंय, कारण स्ट्राईक इन कडे बॅटर आहे तो निशांत. एक निशांत आपण बघितला रबाडाच्या रूपाने, जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. आता एक निशांत स्ट्राईक इन कडे. ओहो, याच बरोबर इथे बॅटरला नासवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 25. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 33 धावा पाहिजेत दरपाले टीमला. 6 मध्ये पाहिजेत 33. वळूया मैदान क्रमांक 2 वर. त्यावेळेला जर पाहिलं तर प्रमोद प्रयत्न करतात. दुसरा बाजू जर पाहिलं गेलं तर 4 लाटा बहुबूल केले अर्नाळा संघाने जिंकण्याच्या, परंतु प्रयत्नाला कुठेतरी यश लाभले नाही हेच म्हणेन. सुरुवात तर चांगली झाली. सांगतो प्रत्येक बॉलला सांगेन, टेन्शन न घेऊ. 10 वेळेला स्कोर विचारलं सांगेनच भाई. 2 ओव्हर झाला. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. लक्ष होतं 66चा. आता धावा फटक्यावरती लागल्या गेलेत. त्या म्हणजे 31 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम अर्नाळा आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजेच 35 धावा. म्हणजे 6 बॉलात तुम्हाला 6 षटकार मारायचे आहेत टीम अर्नाळा. सहा चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. चला संदीपजी गावण सरांकडे आपण जाऊया. स्वप्नील पाटील बाद झाले, तर गौरव यांनी त्याची शिकार केली आणि ह्याच बरोबर धावसंख्या आहे धाव फलकावर 26 धावा. 5 मध्ये पाहिजेत त्या 33 धावा. 5 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये 33 ची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 चा मॅच चुरशीचा बनलाय. मैदान क्रमांक 2 वर पाहिजेत 35. मैदान क्रमांक 1 वर पाहिजेत 5 मध्ये 33. एकच बॉल झालाय. एक वाईट बॉल पडलाय, त्यामुळेच तो धाव फलकावर फरक जाणवतोय. ओनली 1 बॉल, फक्त एकच बॉल झालाय. अंपायर 58 धावसंख्येचा पाठलाग होता. 32 धावांची आवश्यकता आहे. आम्ही बघत होतो की तुम्ही नक्की मॅच मध्ये आहेत की नाही. मैदान क्रमांक 2 च्या घाटामोडी
अपेक्षित आहेत प्रेक्षकांना ते विचारतायत. तुषार हो, पुढचा बॉल यावेळेला जर बाहेर आणखीन एक आक्रमक प्रमोद विस्फोटक रूप धारण करतात. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. अजून जर 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर अर्नाळा संघ जिंकू शकतो. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजे 3 बॉलमध्ये तुम्हाला करायचे आहेत 17 धावा. टीम अर्नाळा 3 बॉलमध्ये 17 धावा. अर्नाळा संघाच्या आशा निराशा झाल्या हेच म्हणावं लागेल, कारण की भरपूर प्रयत्न त्याने केले. परंतु मी प्रमोदचं कौतुक करेल. मला वाटते ज्याप्रमाणे त्या प्रमोदने बॅटिंग केली असं वाटतं एखाद 2 बॉल एक्स्ट्रा असते तर कदाचित इथं अर्नाळा संघाने बाजी पलटली असती. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी अर्थातच प्रमोद यांना आपण बघताय. शेवटचा अंतिम बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर येस नो डाऊट अबाउट इट डॉरबॉलची सांगता होतं हारलं टीम अर्नाळा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर वसई बेनापट्टी या संघाला बघतायत थेट फायनलमध्ये प्रवेश केला. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर फक्त आणि फक्त 34 धाबा झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 34 धाबा 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दरपाल टीमच्या इथे बघूया काय घडलं. बेडॉन मध्ये चेंडू गेला आणि अशा रीतीने मोठ्या फरकाने या मॅचला जिंकलंय. उमेळा संघ थेट जातोय फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन उमेळा टीम. कॉंग्रॅच्युलेशन वसई बेनापट्टी टीम. खूप चांगला खेळ अर्नाळा टीमने सुद्धा केलाय. खूप चांगला खेळ दरपाली टीमने सुद्धा केलाय. आणि आय थिंक लकी कॅप्टन आहेत प्रितेश वर्तक. लकी कॅप्टन ठरलेत. रबाडा यांची मदत मिळाली. रबाडा गौरव त्यांचं जे नेतृत्व होतं जे सदस्य होतं ते चांगला खेळ केलाय. मेगा फायनलच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण